पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नवनीत राणा यांनी जयंत पाटील यांना सल्ला दिला। पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाऊ नये। ठाकरेंच्या शिवसेनेचं दुकान लवकरच बंद होणार आहे। नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। मला असं वाटतं राष्ट्रवादीनी शिवसेनेसोबत जाऊच नाही, कारण उद्धव ठाकरेजी ज्या पद्धतीने इलेक्शन लढताय, आमच्या जिल्ह्यामध्ये नगर परिषदमध्ये एक नगर अध्यक्षाची सीट होती अंजनगावची, 450 मतं होते नगर अध्यक्षाची पदाला। तर मला वाटतं त्यांची दुकानं बंद होणार आहे, त्यांच्यासोबत जे जाईन त्यांची बंद होण्याची पूर्ण शक्यता आहे। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। धंगेकरांचा मुलगा अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। प्रणव धंगेकर अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। रवींद्र धंगेकरांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। तो लढणार हे ठाम आहे। नाही, तो आता ऐकायला तयार नाही, त्याला लढायचं। मी म्हणलं बोल थांब जरा, आपण बोलू, शिंदे साहेबांशी मी बोलतो, आपण बोलू, आपण असं घाई करू नको। पण त्याने आता एकदा तो थांबणार, पक्ष लढायची पण तयारी केलेली आहे, मनस्थिती केलेली आहे त्यांनी। नाही, निवडणूक लढवणार ही तयारी त्याची आहे, त्याला आम्ही समजवतोय। आपण शेवटी आपण पक्षाचा विचारधारा आहे, त्या पद्धतीने आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे। पक्षाची विचारधारा आहे हे मान्य आहे, पण तुमच्या मुलाला जर निवडणूक लढवायची आहे त्याबाबतचा निर्णय अजूनही होत नाहीये, त्यामुळे काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे। आता पण त्याला मी सांगतो की अजून शिंदे साहेबांचा आदेश नाही, निरोप नाही, आपण त्या पद्धतीने करू, जरा थोडी गडबड करू नको। पण तो ऐकन ते दंगेकरांचं रक्त कुठलं? दंगेकरावर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील। दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहेत। कार्यकर्ता हा टिकला पाहिजे, मजबूतीने उभा राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतीलही आणि त्यावर एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।